नमस्कार सीबाज, माझं नाव मनाली कामत. तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मी आणि गौरेश कामत ॲडमिन्स ऑफ सीबाज नो युअर नेता हा कॉन्सेप्ट घेऊन आला आहे, ज्याच्यात जास्तीत जास्त तुम्हाला माहिती आपल्या नेत्याबद्दल आणि त्यांना का निवडून आणायचं ह्याच्याबद्दल इंटरव्ह्यू करणार आहोत. तर आपल्या सगळ्यांचे आवडते आणि कार्यसम्राट ही पदवी मिळालेले एकुलते एक सदा सरवणकर साहेब. सर, थँक्यू सीबजला आल्याबद्दल आणि वेळ दिल्याबद्दल खूप. तर सरांबद्दल तर प्रोफायलिंग करा किंवा त्यांचं इंट्रोडक्शन करा किंवा कामाबद्दल त्यांच्या बोला ह्याची गरजच नाही आहे, कारण की आपण सगळ्यांनी त्यांचं काम बघितलं आहे. म्हणजे कधीही विचारलं सदासाहेब म्हटलं की दादर माहीमची प्रत्येक बिल्डिंगचं टाईलपासून त्यांचे पाण्याचे प्रॉब्लेम्स असतील, असंख्य लोकांना त्यांनी नोकऱ्या दिल्या आहेत आणि एवढ्या लोकांची कामं केली आहेत. आणि मला असं वाटतं पॉलिटिशियनपेक्षा ते समाजकारणात घुसले पाहिजे, कारण की सर समाजकार्य जास्त घडलं आहे तुमच्या हातून आणि कित्येक वर्षाचा हा प्रवास आहे. तर त्यांच्याबरोबर जवळून इंटरव्ह्यू करूया आणि अजून जाणून घेऊया. सर, वेलकम टू सीबस. आणि सर, मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटेल की कार्यसम्राट ही जेव्हा पदवी मिळते ती खूप असंख्य कामं आणि खूप लोकांचं कामं करून ही मिळालेली पदवी आहे. तर त्या पदवीबद्दल सर, जी लोकांचं प्रेम आहे तुमच्यावर किंवा जी आपुलकी आहे की हां, सदासाहेब म्हटलं की एक सगळ्यांना समाधान असतो, एक विश्वास असतो की हे काम होऊन जाणार. तो विश्वास कित्येक वर्षांचा सर जो प्रवास आहे तो तुम्हाला कार्यसम्राट म्हटलं ती कसं वाटतं सर? मी प्रथमतः आपल्या माध्यमातून सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आहे की आपण अतिशय योग्य वेळी हा इंटरव्ह्यू घेत आहे. मला असं वाटतं कोणाला नावं लावून ती मिळत नाहीत, त्यासाठी काम करावं लागतं. आणि अनेक ठिकाणी अनेक गोष्टी, दिलेले शब्द हे जर पाळले तर लोकांना वाटतं हा माणूस काम करतो आहे, लोकांमध्ये राहून काम करतो आहे आणि तो आपलासा वाटतो आहे, कारण तो आपल्यासारखा दिसतो आहे, बोलतो आहे, चालतो आहे. हे सगळं सर्वसामान्यांसारखं आहे आणि म्हणूनच लोक एका आपुलकीने, आस्थेने, प्रेमाने येतात. शक्य होईल ती आपण कामं करत असतो, पण करतानासुद्धा अहंकार आणि गर्वाची भावना असू नये की मी तुमच्या कुटुंबातलं आहे आणि जी काही उणीव आहे ती पूर्ण करण्याचं काम करतो, ही भावना असते. अनेक ठिकाणी बघितल्यानंतर मग लोकांना वाटतं एक काम करणारा माणूस दिसतोय आणि म्हणून लोक प्रेम करतात. सर, मागच्या 20 वर्षात ही तुमची तिसरी काम आहे आणि पहिल्यांदा आपल्या विभागात 3 सेना एकत्र एकमेकांसमोर आलेल्या आहेत. सो बघायला गेलं तर ही मराठी माणसाची प्रगती झाली आहे की हे कुठल्या दृष्टीने ह्याच्याकडे बघता येईल? तसं पाहिलं तर दादर माहीम प्रभादेवी हा संपूर्ण मतदारसंघ हे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालेला मतदारसंघ. या मतदारसंघाला मराठीपण दिलं बाळासाहेबांनी, हिंदुत्व दिलं बाळासाहेबांनी आणि बाळासाहेबांवर नितांत प्रेम करणारे या मतदारसंघात मतदार आहेत. मला असं वाटतं की आम्ही सगळेच बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होतो, भारावलेले होतो, कामसुद्धा त्यांच्या विचारांमुळेच करत होतो. नंतर जे काही विभागणी झाली ती ज्या वेळेला एखादा कुटुंब प्रमुख मी आणि माझं कुटुंब म्हणून कामाला सुरुवात करतो आणि कुटुंबातले निर्णयसुद्धा मनमानी प्रमाणे घेतो. उदाहरणार्थ 2019ला आपण जी काही निवडणूक लढवली ती शिवसेना भारतीय जनता पक्ष महायुती म्हणून लढवली. लोकांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात मताधिक्य दिलं आणि आम्ही नंतर मग बाळासाहेबांनी ज्यांना आयुष्यभर विरोध केला, मग ते राष्ट्रवादी असेल, समाजवादी असेल, ह्या सगळ्यांच्या बरोबर जाऊन महायुती म्हणून सरकार बनवलं, जे कोणालाही आवडलं नाही. मराठी माणसांना आवडलं नाही, इथल्या हिंदुत्वांना आवडलं नाही, कोणालाही आवडलं नव्हतं. पण तरीसुद्धा पक्षाचे प्रमुख जबाबदारी घेत आहेत, काहीतरी पूर्ण करतील ही भावना होती आणि म्हणून लोक काही दिवस त्याकडे एक वेगळ्या भावनेने बघत होती. पण लक्षात असं आलं की मूळ शिवसेना प्रमुखांचे विचार हे पायदळीत उडवले जातात. बाळासाहेबांच्या विचारांवरती आम्ही जर पुढे काम करणार असू तर ते विचार कुठे दिसत नाहीत. बाळासाहेबांनी ज्यांना ज्यांना विरोध केला
ही सगळी मंडळ ही त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगाखांद्यावर खेळताना दिसत होती. आणि म्हणून मग त्या ज्या वेदना होत्या ह्या भयानक होत्या. त्या ज्यांचं नेतृत्व स्वीकारून बाळासाहेबांचं आम्ही पुढे जात होतो आणि ते जे विचार होते लक्षात आलं की हे काहीतरी वेगळ्या दृष्टीने चाललं आहे, वेगळ्या दिशेने चाललं आहे. आणि म्हणून मग कुटुंबात सुद्धा अनेक वेळेला अशा प्रकारची विभागणी होते. कुटुंब प्रमुखांना सांगण्याचा प्रयत्न करतात की आपल्याला ही चूक सुधारली पाहिजे, पण सुधारली नाही म्हणून कुटुंबातल्याच काही सदस्यांनी एक बंड केलं आणि ते बंड मूळ विषयाच्या दृष्टीने आणि बाळासाहेबांच्या विचाराशी एकरूप असं होतं. आणि म्हणून मला वाटतं लोकांनी त्याचं स्वागत केलं. सर, तुम्ही 2.5 वर्ष उद्धवजींच्या अंडर काम केलं आहे, 2.5 वर्ष शिंदेजींच्या अंडर काम केलेलं आहे. ॲज अ नेता तुम्हाला कोण संपूर्ण वाटलं? 2019ला जेव्हा निवडून आलो आणि मी कामाला सुरुवात केली त्यावेळेला आपली जी शिवाजी पार्कची स्मशानभूमी आहे, ह्या स्मशानभूमीमध्ये मी एक लोकांची जी काही गैरसोय होती कार्य करण्यासाठी म्हणून एक होती तीच कार्यशाळा म्हणजे आपण जिथे विधी करतो ती बांधण्याचा प्रयत्न केला. ती बांधलीसुद्धा. आदित्य साहेबांनी JCP लावून ती तोडून टाकली. मी सत्तेतला एक आमदार आहे, 2 कोटी रुपये मी खर्च केले. वैयक्तिक त्याच्यात काही नव्हतं. सर्वसामान्यांची जी एक गरज होती ती पूर्ण करण्यासाठी केलेलं काम. फक्त माझ्या नावाची पाटी ज्या कंत्राटदारांनी जे काम केलं त्यांनी ती लावली आणि निव्वळ ती पाटी आहे म्हणून JCP लावून ते स्मशानभूमीमधली ती कार्यशाळा तोडून टाकली. अनेक ठिकाणी त्यांनी अशा प्रकारचं सुरुवात केली की बाळासाहेबांचा स्मृतिदिन आम्ही खूप मोठ्या प्रमाणात साजरा करायचो, होल्डिंग्स लावायचो. ते होल्डिंग्सवर निव्वळ माझं नाव आहे म्हणून त्याच दिवशी सकाळी स्पेशल गाडी येऊन ते काढून तोडून जायचे. एक संभाजी चौक आहे, ज्येष्ठ नागरिक आहेत, आम्ही आता बघतो आहे, मी त्यांना अतिशय आदराने बघतो, कुठेतरी फुटपाथवरती बसतात. त्यांच्यासाठी काही एखादी बसण्याची व्यवस्था केली. आदित्य साहेबांनी गाडी पाठवली आणि तेही जवळजवळ 30 लाखाचं काम तोडून टाकलं. आणि मग लक्षात आलं की त्यांच्या व्यतिरिक्त कोणाचंच नाव होऊ नये ही मानसिकता त्यावेळेला होती. आणि अगदी 2019ला आदित्य साहेबांचे मित्र असलम शेख या ठिकाणी पालकमंत्री होते. सगळ्यांना फंड मिळाले. मी एकमेव असा आमदार होतो की DPT जिल्हा नियोजनचा मला फंड दिला नाही. ह्याचा अर्थ मला कळेना. मी सत्तेतला आमदार आहे, जर हे फंड आले तर मी काम करू शकतो. ते फंड दिले नाही. चारी बाजूने कोंडी कशी करता येईल हा सतत आणि सातत्याने प्रयत्न झाला. ही 2.5 वर्षे आपल्यासमोर आहेत. एकनाथ शिंदे साहेबांनी त्यानंतर म्हणजे साधारणतः आम्हाला आमदार म्हणून 2-2.5-3 कोटी उद्धव साहेबांच्या कारकिर्दीत मिळत होते. शिंदे साहेब आल्यानंतर हीच रक्कम जवळजवळ 50 कोटीच्या पुढे गेली. आम्ही चौक करायला लागलो, आम्ही रस्ते बनवायला लागलो, आम्ही मैदानं करायला लागलो, उद्यानं करायला लागलो, सगळं करायला लागलो. इमारतींमधले टॉयलेट करायला लागलो. तिथे आमच्या ज्या भगिनी आहेत ती सकाळी उठून डबा घेऊन जायची, टमरेल घेऊन जायची, ते बंद झालं पाहिजे. तिथे लाईट लागला पाहिजे. या सगळ्या गोष्टी नंतर शक्य झाल्या 2.5 वर्षात. त्याचं कारण होतं की मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. आणि कधीही वर्षावरती जा, अगदी कुठल्याही वेळेला ते सहज भेटतात. कुठलंही काम असेल तर ते फोन करून अधिकाऱ्यांना तशी सूचना देतात. त्यामुळे एक सर्वसामान्यांचा एक प्रोत्साहन देतात लोकांना. आपण ज्यांना घेऊन जातो त्यांना सहज भेटतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं आपल्यातलाच एक मुख्यमंत्री किंवा आपला भाऊ मुख्यमंत्री असल्याचा एक भास आपल्याला तसंच मतदारांना निर्माण होतो. आणि ही भावना आजही मतदारांमध्ये आहे. मागचे 10 वर्षाचा तुमचा एक टेन्युअर झाला, आता परत तुम्ही 5 वर्षाचा पुढचा टेन्युअर एक बघतायत. पुढच्या 5 वर्षाच्या टेन्युअरसाठी तुमच्या मनात काय संकल्पना आहे की या विभागात काय असं व्हावं जे तुम्ही नाही करू शकलेला आहात अजूनपर्यंत? खरं आहे की आपल्याकडे एक प्रचंड मोठी समस्या आहे त्या जुन्या इमारती, सेस प्रॉपर्टीज. आणि ह्या इमारती मालकांच्या आडमोठेपणा धोरणांमुळे रिडेव्हलप होत नव्हत्या. 10 बाय 10च्या घरामध्येच आज आपली सगळी माणसं आपल्याला राहताना दिसत आहेत. मला असं वाटतं की ही इथली आज खास गरज आहे. एकंदरीत स्वातंत्र्यानंतर मिळालेली जी काही 70 वर्ष आहेत, ह्या 70 वर्षात फक्त उपकरप्राप्त ज्या इमारती आहेत त्यांची फक्त 19,800 इमारती होत्या. त्यापैकी गेल्या 70 वर्षात 5,000 इमारतींचाच पुनर्विकास होऊ शकला. आणि त्याचं कारण होतं मालक.
मालक परवानगी देत नव्हते, भाडेकरूंना त्रास देत होते. पण आता कायद्यांमध्ये बदल झाला आहे, DC रूलमध्ये बदल झाला आहे आणि हा बदल झाल्यामुळे मालकाच्या परवानगीशिवाय 51% भाडेकरू संघटित होऊन स्वतःचा विकासक नेमून स्वतःची डेव्हलपमेंट स्वतः करू शकतात आणि त्यांना एक चांगलं घर मिळू शकतं, ते स्वप्नवत मिळू शकतं. यासाठी मी काम करतो आहे. त्यानंतर मुंबई शहरामध्ये अतिशय आता शिवाजी पार्कला हे पाहिलं की बिल्डिंग उभी राहते पण पार्किंग समोर होते. DC रूलमध्ये त्यावेळेच्या 33-7 किंवा ज्या डेव्हलप होत होतं त्याला पार्किंगची व्यवस्था नव्हती. आज आपण क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे 4000 मीटरपेक्षा मोठा प्लॉट झाला तर त्या प्रत्येक घराला साधारण 580 चौरस फुटाची जागा मिळते. त्यांना हेल्थ क्लब मिळतो, गार्डन मिळते, स्विमिंग मिळते, जिम मिळते. ज्या सर्वसामान्य माणसांच्या ज्या काही अपेक्षा आहेत, स्वप्न आहेत, ही पूर्ण करण्याचं भाग्य आपल्याला त्या निमित्तानं मिळतं. आणि जवळजवळ माहीममध्ये 8 ठिकाणी आम्ही अशा प्रकारच्या क्लस्टर डेव्हलपमेंटच्या कामाला सुरुवात केली. मला असं वाटतं सर्वसामान्यांची स्वप्न पूर्ण करणं, त्यासाठी अभ्यासपूर्ण काम करणं ही ह्या मतदारसंघाची गरज आहे. आणि मला वाटतं भविष्यात आपण जो काही कालावधी पुढे मिळेल या कालावधीमध्ये हे काम करू. सर, शिक्षण आणि शाळा हे शिवाजी पार्कचं एक म्हणजे आत्मा आहे. इकडे भरपूर शाळा आहेत ज्या भरपूर डेव्हलप होऊन त्यांच्याने भरपूर उत्कृष्ट विद्यार्थी दिले जे सगळीकडे जाऊन आपला उत्कर्ष करू शकले. त्या क्षेत्रात तुमचा काय विचार आहे? त्या क्षेत्रात काही वाढ झाली पाहिजे का? निश्चित आपण त्या बाबतीत बालमोहन शाळेकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे की एक आदर्शमय अशी शाळा आहे. त्यांचे रेगे सर आहेत, दुर्लक्षित होते. मी स्वतः रेगे सरांना सांगितलं की त्यांचे चिरंजीव की त्यांचं काहीतरी आपल्याला इथे स्फूर्ती देईल असं काहीतरी स्मारक उभं केलं पाहिजे. आणि आपल्या समोरच त्यांचं एक छोटं स्मारक उभं केलं. भागोजी किरांचं केलं. सगळे चौक पाहिले असतील तर ते सगळे केले. शैक्षणिक क्षेत्रात या ठिकाणी आणखीन काही शाळा निर्माण झाल्या पाहिजेत, काही कॉलेज निर्माण झाली पाहिजेत. पण मुंबई शहरामधली जी जागा आहे आणि जागेचा भाव आहे त्यामुळे ह्या गोष्टी कठीण आहेत. पण ज्या ठिकाणी आता हे क्लस्टर वगैरे डेव्हलपमेंट होणार आहे, सामूहिक पुनर्विकास होणार आहे, त्यामध्ये आरक्षित अशा प्रकारच्या जागा ठेवून तिथेसुद्धा शाळांसाठी जर आपण छोटे छोटे इमारती देऊ शकलो तर आजची आपली जी मुलं आहेत हे शिक्षणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातात. ॲडमिशनसाठी त्यांची धावपळ होते आणि ती धावपळ कमी होईल आणि लोकांची गैरसोय दूर होतील. आपल्याकडे अतिशय हुशार अशी मुलं आहेत आणि या मुलांना देशात विदेशात जाण्यासाठी वेगवेगळ्या भाषांचीसुद्धा गरज असते. आज ती इथे कमतरता दिसते. मला असं वाटतं या सगळ्यासाठी मूळ जागेचा प्रश्न आहे. हे जर सगळं आपण करू शकलो तर याच्यातनं निर्माण होऊ शकतं. सर, ओव्हरऑल आपण जर बघतो तर आपण सगळ्या सोयी देतो पण एक ह्युमन रिसोर्सचं जे डेव्हलपमेंट असतं की म्हणजे मुलाला माणूस बनवणे आणि त्याला एक इंटरनॅशनल मार्केटमध्ये सोडणे जिकडे तो त्याचं स्वतःचं फ्युचर क्रिएट करू शकतो. तर या ॲक्टिव्हिटीजमध्ये आपल्याला लायब्ररीज लागतात. सो या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्या सध्या दादरमध्ये, विशेष करून दादरमध्ये तशी आपल्याला उणीव वाटते. सो या संदर्भात तुमचं काही काम करायचा विचार आहे का? दादर वाचनालय नावाची एक संस्था आहे विसावा हॉटेलच्या समोर. इमारतीची अवस्था अतिशय खराब आहे. आमच्या डोक्यात ती इमारत मोठी करून त्या इमारतीमध्ये लायब्ररी आणि मुलांना आवश्यक असलेलं सर्व प्रशिक्षण देण्यासाठी आपण त्या इमारतीचं बांधणी करावी आणि एक मोठी इमारत निव्वळ प्रशिक्षणासाठी निर्माण करावी असं मनात आहे. इमारतसुद्धा सार्वजनिक हिताचीच आहे आणि ते करणं शक्य आपण करू. सर, मागच्या 10 वर्षात तुम्ही केलेली एक 5 कामं जी तुम्हाला एकदम तुमच्या जवळची वाटतात अशी कुठली आहेत? असं आहे की मुंबईत अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजा आहे. 1992ला माझा जो मतदारसंघ होता त्या मतदारसंघामध्ये बॉम्बस्फोट झाले होते आणि त्याच्यामध्ये नेहरू नगर नावाची जी वसाहत होती उद्ध्वस्त झाली होती. बाळासाहेब त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं होतं की मी या सगळ्यांना साधारण 350 घरं उद्ध्वस्त झाली, 100 लोकांच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या होत्या, भयानक स्थिती होती. त्यावेळेचे जे राज्यकर्ते होते काँग्रेस, कोणी आलेलं नव्हतं. म्हणजे आम्ही त्यावेळेला रेती, विटा, सिमेंटसुद्धा घरोदारी फिरून जमा करून ती 350 घरं उभी केली. बाळासाहेबांनी तिथल्या नागरिकांना आश्वासन दिलं होतं की मी तुम्हाला चांगलं घर देईन, आपण जर जाऊन तिथे बघाल
तर गेल्या 10-15 वर्षामध्ये तिथे 4000 कुटुंबांना आपण पक्की घरं, जवळजवळ 22 माळ्याच्या इमारती ह्या उभ्या राहिल्यात आणि बाळासाहेबांनी जो तिथल्या लोकांना शब्द दिला होता तो शब्द पुरा करण्यामध्ये मला यश मिळाले. मला अतिशय आनंद वाटतो त्या गोष्टीचा. आपण बाजूलाच जर ज्ञानेश्वर उद्यान पाहिलं असेल तर ते एक मुंबई शहरातलं अतिशय उत्कृष्ट आणि गौरवशाली असं समुद्रकिनाऱ्याला असलेलं उद्यान आपल्याला दिसेल. पूर्णपणे त्याच्या डिझायनिंगचं सगळं काम करण्याचं भाग्य मला मिळालं. आजच काही दिवसांपूर्वी सिद्धिविनायक हे जगातलं एक जगविख्यात असं देवालय आहे. ह्या देवालयासाठी जे गणेश भक्त येतात त्यांना विशेष काही सुविधा उपलब्ध नव्हत्या. ह्या सगळ्या सुविधा मिळाव्यात. परदेशातनं बाहेरून आलेल्या लोकांना तिथे एखादा हॉल, त्यांना विश्रांतीचं, आंघोळीचं ही सगळी व्यवस्था व्हावी आणि म्हणून या सगळ्या सुविधांसाठी मी मागणी केली मुख्यमंत्र्यांकडे आणि 500 कोटी रुपये या सगळ्या सुविधांसाठी मुख्यमंत्र्यांनी दिले. त्याच्या डिझाईन तयार झाली. महाकाली मंदिर ज्यांनी बनवलं ते डिझाईन सिद्धिविनायकाचं आज तयार आहे. आपण कधीतरी आपल्या चॅनलद्वारे दाखवा. अतिशय समाधान वाटावं अशा प्रकारचं ते देवालय आणि परिसर होतो आहे. मला असं वाटतं की अशी कुठलीही एक गोष्ट नसेल की ज्या गोष्टीला मी स्पर्श केला नाही. मला असं वाटतं ज्या सर्वसामान्यांच्या गरजा आहेत ह्या पूर्ण करण्यासाठी मी सतत आणि सातत्याने प्रयत्न करत राहिलो आणि पुढेही नक्की करेन. सर, तुम्ही जे सध्याचे जे रेनोव्हेशन्स जे केलेले आहेत ते एकदमच सुंदर आणि असे सुशोभित दिसणारे आहेत. पण अजून एक अशी एक खंत आहे की आपले जेवढे पण ह्या लेन्स आहेत शिवाजी पार्कच्या, जर तुम्ही जुहूला जर गुलमोहर रोडवर गेलात तर तिकडे एकाच टाईपची झाडं एकाच रोडवर लागलेली असतात, ज्याच्यामुळे एक तो परिसर जो आहे सुंदर तो लँडस्केप केल्यासारखा वाटतो. बरोबर. आणि तो एक सामान्य माणसांचा चालण्याचा परिसर आहे, म्हणजे जिकडे कोणीही चालू शकतं. म्हणजे एक साध्यातला साधा माणूस की अमिताभ बच्चन. सो आपल्या इकडे पण आपल्याकडे तसे रोड्स आहेत, पण त्याचं तेवढं सुशोभीकरण झालेलं दिसत नाही. शिवाजी पार्क इज कन्सिडर्ड म्हणजे एक प्राईम एरिया म्हणून कन्सिडर केला जातो. शिवाजी पार्क झालं, माहीम झालं, प्रभादेवी झालं, सिद्धिविनायक तर इंटरनॅशनल सायन्स सेंटर आहे. प्रथम जर काय करायला हवं तर त्या रस्त्याला कॉन्क्रिटीकरण झालं पाहिजे. आज जे रस्ते आहेत रुंद आहेत. आपल्याकडे सगळ्यात जर कुठली अडचण असेल तर ती पार्किंगची आहे आणि ही अडचण दूर होण्यासाठी ह्या सगळ्या इमारती रिडेव्हलप होण्याची गरज आहे. आज इमारती रिडेव्हलप होतात पण त्यांच्यासाठी पार्किंग नाही, ते पुन्हा रस्त्यावरती लावतात. मोठं पार्किंग निर्माण व्हावं, ह्या गाड्या सगळ्या त्या पार्किंगमध्ये जाव्यात आणि रस्ते मोकळे व्हावेत, ही आत्ताची इथली गरज आहे. हे मोकळे रस्ते झाले तर आपल्याला ते कॉन्क्रीटचे करून त्याचं ब्युटिफिकेशन काही रस्त्यांचं आम्ही केलं आहे. पण ह्या 2 वर्षामध्ये जेवढे शक्य होते तेवढे रस्ते आपण कॉन्क्रीट केले, काही सुशोभीकरण केले. आपण निश्चित हे खरं आहे की झाडं लावून त्याला जे ब्युटिफिकेशन करायला पाहिजे. ही झाडं वगैरे आपण पूर्वी लावायचो. आज फुटपाथ एवढे अरुंद आहेत की त्या फुटपाथवरती जर आपण झाडं लावली तर झाडं आणि चालणं हे खूप अडचणीचं होते. गर्दी खूप वाढलेली आहे, लोकवस्ती वाढलेली आहे आणि शिवाजी पार्क हा सगळा परिसर एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून लोक बघतात आणि त्यामुळे या भागामध्ये झाडं आहेत का आहेत, पण त्याचं आपण म्हणतो त्याचप्रमाणे सुशोभीकरण जे असायला हवं ते रस्ता ज्या वेळेला होईल ते पूर्ण सुशोभीकरण होतील आणि एक आपल्याला जे पुढच्या कालावधीमध्ये एक सुंदर असं दादर शिवाजी पार्क परिसर आपल्याला निश्चित दिसेल. बरेचदा अवेलेबल पण असतात रिसोर्सेस, पण लोकांना ते माहिती नाही पडत. म्हणजे आता तुम्ही बोललात पार्किंगचं, तसं BMC जिनॉरच्या समोर BMCने पार्किंग केलं आहे, पण बरेच लोक ती सुविधा असूनही उपलब्ध करत नाही तसं. आणि दुसरं मला विचारायचं सर की जसं स्ट्रेंथ वाढते, पॉवर वाढते, मित्रमंडळी वाढते, तसंच सर हेटर्स क्लबसुद्धा वाढतो. म्हणजे साधारण तुम्ही किती चांगलं काम केलं आहे ते हा व्हिडिओ व्हायरल होण्यापेक्षा कोणतरी एक बाई येऊन काहीतरी बोलली, तो व्हिडिओ खूप व्हायरल होतो सर. सो कधीतरी असं हताश व्हायला होतं का की तेवढं काम करून लोकांसाठी आणि म्हणजे थँकलेस जॉब म्हणतात ना सर, तसं कधीतरी हताश व्हायला होतं की अरे एवढं काम करून येते लोकांना व्हॅल्यूच नाही, मी एवढा वेळ दिला, एवढी मेहनत केली, असं कधी वाटतं का सर? बघा, ह्या सगळ्या प्रवृत्ती आहेत. प्रत्येक प्रवृत्तीचं समाधान आपण नाही करू शकत. आपला प्रयत्न असतो की जी
सर्वसामान्य लोक आहेत, आपल्याला आपल्यातला मानत आहेत, त्यांना आवश्यक त्या गरजा ज्या शक्य होतील त्या पूर्ण करणं. काही लोकांचं कधीच समाधान होत नाही, त्यांना फक्त राजकारण करायचं असतं. आणि आपण म्हणतो ना की एखादं मूल जर सुंदर दिसत असेल तर आपण त्याला एक काळा टिप्पा लावतो त्याची सुंदरता वाढवण्यासाठी. तर मला असं वाटते अशी लोकंसुद्धा या सगळ्या लोकशाहीची सुंदरता वाढवत आहेत. आपण ह्या सगळ्या गोष्टींना ॲक्सेप्ट केलं पाहिजे. लोकांना माहिती आहे खरं काय खोटं काय. काम करणारा माणूस हा लोकांसमोर असतो आणि कटकारस्थान करणारी हे पडद्यामागून करत असतात. त्यामुळे या सगळ्याला लोकशाहीमध्ये मान्यता आहे, आपल्याला समोर जायला पाहिजे. इनफॅक्ट अशी लोकच लोकशाही डिफाईन करतात की बाबा अशा लोकांचंही आपण अस्तित्व मान्य करतो की अशी लोक असतात आणि अशी लोक हे म्हणजे हे सगळ्यात लिबरल विचार करणं आहे की सगळ्या प्रकारचे लोक आहेत आणि त्यांना आपल्या हिशोबाने विचार करण्याची सूट आहे. हां, त्याचंच नाव लोकशाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. ह्या टाईल्स लावल्या तर ह्याच का लावल्या असं विचारणारी लोकंसुद्धा आहेत. ह्याच का लावल्या. तर इथे सुद्धा आपण ज्या वेळेला हे गार्डन बघतो मग हे असंच का केलं, हे तसंच का केलं. शेवटी समाधान मानण्यावरती भार आहे. पण सर खूप आहे की अपेक्षा. एक गार्डन केलं तर अजून गार्डन झालं हा नाही, पण अजून मी bridge माझ्याकडचं बांधले पाहिजे, कुठलंही गार्डन मी तसं कारण ते एक लोकांचा विरंगुळ्याचं एक ठिकाण आहे. एक लोकांना श्वास घेण्यासाठी, मोकळा श्वास घेण्यासाठी ती एक जागा असते. आणि आमचं काम आहे लोकप्रतिनिधी म्हणून ही जी सगळी ज्येष्ठ नागरिक आहे हे आपण आपले वडील असल्यासारखे, चुलते काका असल्यासारखे या भावनेने आपण त्यांच्याकडे बघितलं पाहिजे आणि जे जे शक्य होईल ते करायला पाहिजे. मी इथे हे गार्डन बनताना मला असं रोज मी एकदा येत होतो. प्रत्येक वेळेला कोणीतरी वेगळं सूचना करत होतो. हा म्हणायचं आणि आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करत होतो. हॉटस्टारवरती सर एक सिरीज आलेली राजनीती म्हणून, ती बऱ्याच लोकांना वाटली अरे सरवणकर फॅमिलीवरती आहे असं म्हणून. प्रिया बापट त्याच्यात होती आणि त्या सिरीजमध्ये असं दाखवलं की जे मेन पॉलिटिशियन असतात त्यांचं पुढचं म्हणजे डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, तसं तर तुमच्यानंतर समाधान प्रियाताई आहे असं. पण वडिलांचं जे एक सॉफ्ट कॉर्नर असतो तो मुलीकडे का मुलाकडे ते म्हणजे घरी भांडण लावणारा प्रश्न आहे. पण तुम्हाला मोस्ट पोटेन्शियल किंवा हे कोणामध्ये दिसतं, समाधान का प्रियाताई पुढे गाडी चालली? मला याची, मी राजकारणी नाही. मी एक सर्वसामान्य कुटुंबातनं अतिशय मेहनत घेऊन बाळासाहेबांच्या विचारांची जतवणूक करून जे काही समाजसेवा करता येईल ती करत होतो. बाळासाहेबांची आम्हाला शिकवण होती की 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे करून आपल्याला पुढे जायला पाहिजे. ते आम्ही जातो आहे. आमचं कुठल्याही कुटुंबात मला काही राजकीय वारसा नाही, काही नाही. एका गिरणीमध्ये काम करून परिश्रम करून आपण जे काही शक्य आहे ते करतो. अर्थात माझा मुलगा म्हणून त्यांनी राजकारणात आलं पाहिजे, माझी मुलगी म्हणून तिने राजकारणात आलं हे माझं उद्दिष्ट नाही. कारण आम्ही वारसाने आलोच नाही, कर्तृत्वाने आलो, मेहनतीने आलो, सर्वसामान्यांच्या आशीर्वादाने आलो. त्यामुळे वारसा हा भाग त्यांनी प्रत्येकाने आपलं कर्तृत्व सिद्ध करावं आणि पुढे जावं. लोक कर्तृत्वाला सलाम करतात, वारसाला सलाम नाही करत. त्यांना वाटतं ह्याचं कर्तृत्व आहे, हा काम करणार आहे, लोक त्याला सहकार्य करतात, मदत करतात. मुलगा का मुलगी ह्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे कर्तृत्व आहे. ज्याच्याकडे कर्तृत्व आहे तो पुढे जाईल आणि लोक त्याला आशीर्वाद देतील. पण वडील म्हणून तुमचा थोडासा एक सॉफ्ट कॉर्नर असतो, तो मुलीकडे असेल का समाधानकडे? नाही, पुन्हा मी सांगितलं, जर त्यांनी वारसा म्हणून चालवायचं असेल त्यांना त्या प्रत्येकाला आपलं कर्तृत्व सिद्ध करावं लागेल. तो माझा मुलगा आहे म्हणून त्यांनी पुढे यावं, ती माझी मुलगी आहे म्हणून तिने राजकारणात यावं ह्या विचाराचा मी नाही. कारण मला कोणाचा वारसा नव्हता. त्या प्रत्येकाला कळलं पाहिजे की मला परिश्रम करूनच पुढे आलं पाहिजे आणि मी माझे वडील राजकारणात म्हणून मी राजकारणात आलो पाहिजे असं काही नाही. तुम्हाला जे क्षेत्र आवडेल त्या क्षेत्रात काम करा, पुढे या, लोक आशीर्वाद देतात आणि मला असं वाटतं तेच योग्य ठरेल. मुलगा किंवा मुलगी ह्या प्रश्नाची उत्तर माझ्याकडे कर्तृत्व आणि तुमची मेहनतीला आपण सलाम केला पाहिजे. नाही सर, जसं तुम्ही तुमच्या मेहनतीने कंटिन्युअसली जिंकत आलात आणि जिंकणे इज ओनली एक लोकांनी एक्सेप्ट करणे की तुम्ही मेहनत केलेली. जिंकणे ह्याच्या पलीकडे काही नसतं. लोकांनी तुम्हाला एक्सेप्ट करणे की ह्याने आमची कामं केली म्हणून हा जिंकला. सो तुम्ही कामं करत जा, तुम्ही जिंकत जातात. सो जसं तुम्ही बोललात की फक्त तो माझा मुलगा असणे किंवा माझा मुलगी असणे
म्हणजे माझी मुलगी असणे, ह्याच्यामुळे कोणी काही होऊ शकत नाही. मग तुम्हाला आज तुम्ही मेहनत करा, उद्या तुम्हाला त्याचा परिणाम दिसतो. जर कोणाच्या मुलानेही मेहनत केली तर तो श्रेष्ठ होऊ शकतो. अशी भरपूर मोठी मोठी लोकं आहेत ज्यांची मुलं काही करू शकलेली नाही आहेत, आणि अशी भरपूर मुलं आहेत ज्यांच्याने आपल्या वडिलांना खूप प्राऊड फील केलेलं आहे. दोघंही केपेबल असू शकतात. असू शकतात. लोक ठरवतील. लोक ठरवतील. सर, असं कधी होतं का की जेव्हा आपण खूप काम करत बसतो आणि एक बोलतात ना की एक सत्ता येते आणि ती सत्ता कधी सोडवत नाही, असं कधी तुम्हाला क्षण आला आहे का की मे बी इथे आपण आता माझे इव्हेंट्स होतात फॉर एक्झाम्पल, तर मला बरेचदा लोक बोलतात अरे 3 इव्हेंट्स होत आहेत तर तू कशाला करते, उगाच कॉम्पिटिशन नको, तू माघार घे. पण माझ्याहून सर तो माघार होत नाही. हे मी ऑन कॅमेरा सांगते. मला अजिबात सोडवत नाही की इव्हेंट फ्लॉप गेला तरी चालेल, पण मी इव्हेंट करणं ही माझ्यातली एक जिद्द आहे. आणि मला असं वाटतं की ते म्हणजे एक ब्रँड इमेज बोलतात ना, तसं होतं. तर कधी असं वाटतं का सर की अरे की मे बी इथे ठीक आहे जाऊ दे, असं करता येईल का नाही, मी माघार नाही घेणार, सदासाहेब मागे नाही जाणार, मी आहे, मी लढत बसणार, मग जे काय होईल ते होईल, असं कधी वाटतं सर? नाही, बाळासाहेबांनी नेहमी आम्हाला हे शिकवलं की आपण अन्यायाच्या विरुद्ध उठाव केला पाहिजे. आणि जिथे जिथे अन्याय माझ्या एकंदरीत राजकीय कारकिर्दीत दिसला तिथे मी पेटून उठलो. अन्यायाच्या विरुद्ध लढाई दिली आणि जनता जनार्दनाच्या आशीर्वादामुळे मी त्याच्यात यशस्वी झालो. मला विजयाचा गर्व नाही कधीच. मी असं समजतो आहे की आपण जे लोकांमध्ये राहतो आहे, लोक जे प्रेम करत आहेत, हे याचे सगळी ही फळं आहेत. आपल्याला मोठ्या नावात, मोठ्या इतर गोष्टींपेक्षा लोकांमध्ये राहणं हा जो काही आपला भाग आहे, हा याचाच परिणाम हा वर्षानुवर्ष आपल्याला दिसतो आहे. आणि मला असं वाटतं मी सर्वसामान्य कुटुंबातलं आहे, तर मला त्याचा गर्व आहे की मी सर्वसामान्यांसाठी जे जे शक्य आहे ते सगळं करणार आहे. माघारीच्या बाबतीत बोलाल तर माझ्याशी कोणी जर मी चुकतो आहे किंवा मी ज्या रस्त्याने जातो आहे तो रस्ता चुकीचा असं सांगितलं, ते मी बसून ऐकणाऱ्यापैकी एक आहे. पण मला कोणी असं सांगेल की तू बस, मी नाही ते ऐकत. कधी मी नाही ऐकत. मी अनेकदा माझ्यावरती असे प्रसंग आले की काम करत असताना तुला इथे थांबावं लागेल असं सांगितलं, मी नाही थांबलो. कारण जोपर्यंत मला जनता सांगत नाही की थांबलं पाहिजे तोपर्यंत मी नाही थांबणार. माझं काम आहे की लोकांना त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवणं, त्याच्यासाठी धावणं. आणि कोणीतरी येऊन मला सांगतं आहे की तुला थांबायला लागेल, मी हा अन्याय नाही सहन करू शकत. सर, मला वाटतं या विभागात काँग्रेसला अजूनपर्यंत मिळालेली हायेस्ट मतं ही त्यावेळी होती ज्यावेळी तुम्ही तिकडे गेलात, कारण आदेश बांदेकरला इकडे जबरदस्ती आणण्यात आलेलं. अवस्था आहे की ह्या पक्षाची बांधणी करण्यासाठी आम्ही अनेक केसेस, माझ्यावर 27, 28, 30 केसेस होत्या आणि ह्या सगळ्या आंदोलनांच्या होत्या. असा एक क्षण नसेल किंवा असा एक दिवस नसेल का ज्या दिवशी आम्ही शिवसेना हे सोडून कुठला अन्य विचार केला. आणि मग अशा वेळेला 15-20 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून निवडून यायचं, कुठलाही गुन्हा नसताना तुम्ही एखाद्या घरगड्याला आणून बसवणं तिथे आणि त्याला उभं करणार आणि मी स्वस्त बसणं, मला असं वाटते बाळासाहेबांनी हे आम्हाला कधीच शिकवलं नाही. अन्याय करणारा कोणी असो, किती मोठा असो, तो अन्याय सहन नाही करायचं हे त्यावेळेला त्यांनी सांगितलं. आणि त्यावेळेला पक्ष म्हणून मी उभा नव्हतो, एक सर्वसामान्य कुटुंबातला लोकप्रतिनिधी म्हणून मी उभा होतो. तो एक अपघात होता, आयुष्यामध्ये कधीतरी अपघात होतो, तशा प्रकारचा तो एक अपघात होता की कुठल्या तरी पक्षाने पाठिंबा दिला त्यावेळेला आपण मूळ आपल्या आईवडील ज्यावेळेला आपल्याला सोडून देतात त्यावेळेला आपण कोणाच्या तरी आधाराची वाट बघत असतो. आणि त्यावेळेला परिस्थिती अशी होती, उद्धव साहेबांनी ठोकरून दिलं, मातोश्रीने हाकलून दिलं, आमच्यासमोर मार्ग कोणी नव्हता. आणि त्याच वेळेला अशोक चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते आणि ते म्हणाले, अरे बाबा तू काम करणारा माणूस आहेस, आमची इच्छा अशी आहे की तू हे काम सतत पुढे ठेवावं, आम्ही तुला पाठिंबा देतो. आणि मग त्यांनी पाठिंबा दिला आणि ती जी निवडणूक झाली, मी अपघात म्हणून पाहिली. काही दिवसातच ती जी काही चूक झाली होती मी म्हणेन ती सुधारली. पुन्हा मी बाळासाहेबांबरोबर जाऊन भेटलो आणि पुन्हा या ठिकाणी शिवसेना वाढली. सगळे नगरसेवक, सगळे आमदार हे शिवसेनेचे आले, कारण लोकांना माहिती आहे हा हाडामासाचा शिवसैनिक आहे, शिवसेना वाढवण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. आणि म्हणून लोकांनीसुद्धा त्याचा कौतुक केलं आणि आदर केला. त्याच्या आधी आणि त्याच्यानंतरही काँग्रेसला कधीच तेवढी मतं मिळाली नव्हती. म्हणजे ही जी मतं होती ही तुमची होती.
बऱ्याच वेळेला निवडणुकांमध्ये वैयक्तिक आपण जे काही लोकांचे रिलेशन ठेवतो, कामं करतो, हे मतदान असतं. सगळीच मतं ही पक्षीय मते नसतात. काही 25-30% मतदान हे लोक माणसं बघून, त्यांचे विचार बघून, त्याची कार्यपद्धती बघून करत असतात आणि ही मतं सगळ्यांच्याच बाबतीत असतात. आणि ती त्यावेळेला जी मिळालेली मतं होती ती मला असं वाटतं एक आपल्यातला माणूस आहे, अन्याय झालेला आहे त्याच्यावरती, आणि त्या दृष्टीने ते मतदान होतं. आवडता खेळ कुठला तुमचा? मी साधारणतः कबड्डी खेळायचो. जवळजवळ 20 वर्ष कबड्डी खेळायचो. बॉम्बर्डाईंगची नावाची जी एक कमर्शियल मिल, त्या मिलचा मी कप्तान म्हणून बरेच वर्ष होतो. नंतर शिवकृपा म्हणून आमची एक संस्था होती, त्या संस्थेत होतो. अनेक संस्थांशी मी कबड्डी खेळलो. त्याच्यामुळे लढायचं कसं आणि जिंकायचं कसं हे सगळे डावपेच आम्हाला कबड्डीच्या माध्यमातून शिकता आले. अनेक खेळाडू प्रवृत्तीने आम्ही ह्या सगळ्या निवडणुका लढवल्या. कुठला मिल युनियनचा लीडर तुमचा सगळ्यात जास्त आवडता होता तुमच्या वयातला? मी स्वतः गिरणीमध्ये काम करणार होतो आणि मला गिरणीमध्ये त्यावेळेला असं कुठलंच नेतृत्व असं नव्हतं की गिरणी कामगारांच्या बाबतीत काही योग्य असा निर्णय घेईल. त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचा जर निर्णय कोणी घेतला असेल तो बाळासाहेबांनी. त्यावेळेला गिरण्या सगळ्या दिवसेदिवस बंद होत होत्या आणि ती सुपारी घेऊन गिरण्या बंद केल्या जात होत्या आणि मराठी माणूस उद्ध्वस्त होत होता, हे बाळासाहेब सांगत होते. आणि इतरांनी मालक अन्याय करतात, अत्याचार करतात हे दाखवून एक एक गिरणी बंद केली जात होती. मला असं त्यावेळेला जो बाळासाहेबांनी निर्णय घेतला होता की मालकांच्या थापांना बळी पडू नका, मालकांना गिरण्या बंद करायला देऊ नका, जमिनींचे वाढलेले भाव आणि त्यामुळे ह्या गिरण्या बंद होत आहेत कारण मालकांना गिरण्या विकायच्या आहेत, हे बाळासाहेब सांगत होते. कोणी ऐकलं नाही. त्यांचे ते विचार जर त्यावेळेला गिरणी कामगारांनी ऐकले असते तर आज गिरणी कामगारसुद्धा एक सन्मानाने आणि सगळ्याच 62 गिरण्या ह्या आपल्याला चालू दिसल्या असत्या. आवडतं रेस्टॉरंट कुठलं दादरमधलं? मला घरचं नेहमीच आवडतं. मी बाहेर कुठेच काहीच खात नाही, काही जेवत नाही, काही नाही. आवडता स्वयंपाक कुठला? अगदी आपल्या घरात जे बनतं पोळी भाजी हे मी आवडीने खातो. मी कुठल्याही तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये जेवताना दिसणार नाही. घरातलं जे मिळेल ते मी खातो. व्हेज की नॉनव्हेज? मिळेल ते म्हणजे असं काही नाही. तुमचं- मध्यंतरी मी सिद्धिविनायकामध्ये गेल्यानंतर मी ट्रस्टचा अध्यक्ष झाल्यावरती नॉनव्हेज सोडलं होतं. एक 4 महिने वगैरे ते प्रयत्न केला, पण आपल्याकडे त्याच्याशिवाय मला कठीण वाटतं असतं. कोकण निघत नाही तुमच्यातला. हा नाही, मी कोकणातलाच असल्यामुळे कोकणी पद्धतीचं जेवण आवडीने आपण जेवतो. तुम्हाला अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला असं वाटतं की मी केली पाहिजे जर मी या क्षेत्रात नसलो असतो तरी? नाही, मला असं वाटतं मी असं कुठलं क्षेत्र ठेवलं नाही की ज्या क्षेत्रात मी काम केलं नाही. आजची मी फक्त गरज तुम्हाला सांगतो आहे की या सगळ्या ज्या दादर माहीम प्रभादेवीमधली जी प्रमुख समस्या असेल तर लोकांना मालकांकडनं होणारा त्रास आणि त्यांची जे काही अपुरी राहिलेली रिडेव्हलपमेंट आहे आणि त्यांची घरं आज बिल्डिंग पाऊस येतो आहे, एखाद दुसरी बिल्डिंग पडते, लोक मृत पावतात, त्यामुळे या सगळ्या इमारतींचा पुनर्विकास होणं, त्यासाठी युतीच्या सरकारने मोठ्या प्रमाणात DC रूलमध्ये बदल केलेत. त्याचा पूर्ण अभ्यास आम्ही केला आणि म्हणून या सगळ्या इमारतींचा पुनर्विकास करून इथल्या सर्वसामान्य माणसाला त्यांच्या स्वप्नावत असलेल्या घरात घेऊन जाणं हे खऱ्या अर्थाने इथली गरज आहे. सर, रेड सॉईल हा मुद्दा खूप म्हणजे चर्चेत आला आहे. तर हां, लाल मातीचा. तर काय वाटतं सर, रेड सॉईल तो प्रोजेक्ट कसा झाला, मध्येच बंद पडला आणि आता पुढे त्याच्यावर काय होत नाही आहे? तर शिवाजी पार्कचं म्हणतं. हो. लाल माती त्यावेळेचा मोठा भ्रष्टाचार आहे तो. गरज नसताना तिथे लाल माती आणून टाकली गेली. काही लोकांनी तेव्हा विरोध केला होता, पण टाकणारी मंडळी मातब्बर होती, त्यांना विरोध करत कोणी नव्हते. पण आजची गरज आहे शिवाजी पार्कला, कारण मी पण शिवाजी पार्कला राहतो. त्या धुळीमध्ये एवढा काही भयानक त्रास होतो आहे, आजार होतो आहे. आम्ही जे खोकताना दिसतोय त्याचं कारणसुद्धा तो आहे. आणि आम्ही आता आयुक्तांना भेटून ही सगळी माती उचलायची
निर्णय घेतला आहे. साधारण त्यावेळेला या कामासाठी 20 कोटी हे खर्च केले ज्याची गरज नव्हती. आता ते जर पूर्ण माती काढायची असेल तर त्यापेक्षाही जास्त खर्च येणार आहे. पण आयुक्तांना आम्ही भेटलो, इथले काही ज्येष्ठ नागरिक आणि इथली लोक ही आयुक्तांना भेटल्यावर त्यांनी तत्वता मान्य केलं आहे की ज्या अनावश्यक टाकलेली जी माती आहे ही माती सगळी काढावी लागेल. 15 आणि 20 कोटी रुपये तिथे निव्वळ हप्तेखोरीसाठी तो खर्च केला गेला आणि निव्वळ त्याच्यातनं काहीतरी कमवावं ह्या भावनेने केलेलं काम आहे, लोकांसाठी केलेलं काम नाही. म्हणून मला असं वाटतं ही सगळी माती आपण काढून पैसे मातीत घातलेले आहेत थोडक्यात सांगायचं झालं तर. पैसे मातीत टाकले आणि लोकांना लोकांनाही मातीत घातलं, कारण इकडे मातीत घालण्याचं काम केलंय. त्यांना खरोखरच आता या वेळेला ना लोकांनी चोख उत्तर मतदानाने दिलं पाहिजे. अनावश्यक कोणाची मागणी नसताना इथे बावडी काय खोदली, त्याला काही 15-20 कोटी खर्च केले. म्हणजे त्याचं एक नियोजन काहीतरी असायला लागतं. कुठलंही नियोजन नाही. त्याच्यातनं निविदा मागवायच्या, टेंडर काढायचं आणि त्याच्यामध्ये वारेमाप पर्सेंटेज घेऊन स्वतःच्या तुंबड्या भरायच्या. हे काम यानं जे झालेलं हे दिसतंय आणि मला असं वाटतं त्याचं मतदार निश्चित बदला घेतील या निवडणुकीत. सर, सर्वात आवडता ब्रँड कुठचा शिवाजी बाग प्रभादेवी एरियामधला? खरं मी कुठल्या ब्रँडच्या प्रेमात नाही पडत. मी एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे. मला गरजेपुरतं जे मिळते ते मी करतो, ते वापरतो. त्याच्यामुळे ब्रँडच्या प्रेमात नाही मी पडत. मला आवडतं की कॉमन माणसासारखं राहावं. पण सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलो आहे आणि ते जे सर्वसामान्य लोक करतात तेच करावं. मी ब्रँडच्या प्रेमात अगदी प्रांजळपणे सांगतो, मी नाही ब्रँडच्या प्रेमात. सर, रोल मॉडेल कोण आहे की कधी असं वाटलं काहीतरी प्रॉब्लेम आला किंवा काय तर असं धावत जाऊन त्या व्यक्तीला हार्ट टू हार्ट डिस्कशन म्हणतात ना, तसं रोल मॉडेल लाईफमध्ये? आता नाही, मी लाईफचं अनेक लोकांनी अशी आपल्या आयुष्यात मदत केली आणि म्हणूनच आपण उभं आहोत. पण आजच्या क्षणाला राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत यांच्याकडे कुठल्याही वेळेला कुठल्याही क्षणाला म्हणजे रात्री 3 वाजता जरी आपण गेलो आणि काही अडचण आहे म्हणून सांगितली तरीसुद्धा ते स्वतः फोन घेऊन किंवा स्वतः भेटून त्याच्यावर मार्ग काढतात. एक अतिशय डायनामिक व्यक्तिमत्व असं त्या शिंदेसाहेबांचं दिसतं. एक कॉमन माणसासाठी आदर. त्यांना वाटलं की ह्या माणसाला मदत करायची आहे. मला नाही वाटत त्यांच्यासमोर कधी कायदा आडवा आला. माणसांसाठी कायदे आहेत, मग त्यांना जे लागेल ते करतात आणि मदत करतात. म्हणून मला आजच्या या काही वर्षांमधलं एक अतिशय उत्तुंग असं व्यक्तिमत्व आणि मदत. शेवटी त्याची उंची, जाडी, लांबी, रुंदी बघून आपण माणसं ठरवत नाही. तो लोकांच्या गरजा किती पूर्ण करतो, लोकांना हवं ते काय देतोय हे बघितलं तर एकनाथ शिंदेसाहेब आहेत. शेवटचा प्रश्न, जिंकल्यावरती इमिजिएट 5 प्रोजेक्ट्स कुठचे कराल की जिंकल्यावरती एक जो माहोल असणार की हो 3ऱ्यांदा निवडून आणलं आहे सर, म्हणजे एक हॅट्रिक होते आणि परत जो विश्वास तुम्ही जो एवढा कायम ठेवला आहे ते हे केल्यावरती जिंकल्यावरती सर एक गिफ्ट म्हणून तुम्ही दादरला काय द्याल? की चलो, मी पुन्हा असं सांगतोय की आपण ज्या काही स्वप्नवत घरं बघतो की आमची मुलं एखाद्या शाळेत गेल्यानंतर त्या शाळेतली मुलं जी उच्चभेरू असतात ती सोसायटीमधली ती सांगतात मैं अभी गार्डन से आया हूँ, मैं अभी जिम से आया हूँ, मैं अभी स्विमिंग से आया हूँ. आपला सर्वसामान्य कुटुंबातला माणूस किंवा मुलगा त्यावेळेला हिरमुसला होतो. त्याच्या चेहऱ्यावरती आनंद आणण्यासाठी आपण जी क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणतो आहे, साधारण 4000 मीटरपेक्षा मोठे प्लॉट अनेक आहेत, 12, 15, 20 आहेत. ते झाले तर आपण प्रत्येकाला 580 चौरस फुटाची जागा देऊ शकतो. त्याला पार्किंग देऊ शकतो, गार्डन देऊ शकतो, स्विमिंग देऊ शकतो. आणि एक स्वप्नवत असं जे हा प्रकल्प आहे हा पूर्ण करणं आणि लोकांच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करणं. मला असं वाटतं या कायद्याच्या बाबतीत मुंबईकरांना बरंच सजून अज्ञान आहे, तर त्यांना ही सगळी माहिती देऊन एक चांगलं डेव्हलपमेंट या दादर माहीम प्रभादेवीमध्ये करणं आणि लोकांना समाधान देणं हे एक भाग आहे. दुसरा भाग शिवाजी पार्क हे आपलं मुंबईचं नाक आहे. हे अतिशय उत्कृष्ट म्हणजे मातीपासून झाडं आणि हा सगळा जो परिसर आहे अतिशय सुंदर असं बनवणं, त्यांच्या फुटपाथ चांगले असणं, त्यांचे रस्ते कॉन्क्रीट असणं आणि सुशोभित झाडे वगैरे लावणं, हा संपूर्ण दादर माहीम प्रभादेवीमध्ये करणं. समुद्रकिनारा, अथांग असा समुद्रकिनारा आपल्याला मिळालेला आहे. ह्या समुद्रकिनाऱ्यावरती सायकलिंगसाठी एक मोठं ब्रिज साधारण 200 कोटी रुपये खर्च करून बांधावं अशा प्रकारची मागणी मी केली होती. मला असं वाटतं सायकलिंग आणि वॉकिंग ह्या दोन्ही गोष्टीसाठी
प्रभादेवी, दादर आणि माहीम साधारणतः 4 किलोमीटर ते 5 किलोमीटरचा एक ब्रिज बनला जाईल आणि त्याच्यावर ह्या सगळ्या सुविधा होतील. ह्या कामालाही आम्ही सुरुवात करणार आहोत. ह्या ठिकाणची गरज आता जी दिसते की लोकवस्ती वाढते आणि बऱ्याच ठिकाणी पाण्याचं प्रेशर कमी आहे. लोकांना पाण्यासाठी काही त्रास सहन करावा लागतो. आपल्या इथूनच 57 इंचाची एक मोठी जलवाहिनी जाते. या जलवाहिनीला मध्ये कुठेही टॅप दिला जात नाही, कारण पुढे वाळकेश्वरला जाणारं जे पाणी आहे त्या पाण्यावरती त्याचा परिणाम होईल, प्रेशरवर परिणाम होईल. मग त्याला एखादा चांगला पर्यायी लाईन देऊन आपण दादरकरांना पूर्ण पाणी कसं 24 तास देता येईल यासाठी मी प्रयत्न करेन. मला असं वाटतं ज्या प्रमुख गरजा आहेत त्याकडे लक्ष देऊन त्या पूर्ण करणं हे माझं उद्दिष्ट असेल. सर, गर्दुल्य आणि विमेन्स सेफ्टीचं पण खूप आहे, पण पेट्रोलिंग पण वाढवलं आहे. पण खूप लोक बरेचदा कंप्लेंट करायला लागले, तर ते असे कंप्लेंट्स तुमच्याकडे पण आले असतीलच की बघा त्याच्यावरती काय ॲक्शन घेतली आपण? आमचे जे सैनिक आहेत त्यांना घेऊन काठ्या बांबू घेऊन आम्ही इकडे फिरतो आणि या लोकांना चोप पण दिला आहे, पोलिसांनाही सांगितलं आहे. मला असं वाटतं त्याच्यावर कायमस्वरूपी काहीतरी उपाययोजनेची गरज आहे. गर्दुल्ला इथला एक गेला तर तो बाहेरचा येतो आहे, मोकळी जागा आहे आणि कायमस्वरूपी सिक्युरिटी या ठिकाणी शिवाजी पार्क परिसरात असण्याची गरज आहे. त्याच्या ज्या सीमा आहेत ह्या सुरक्षित करण्याची गरज आहे शिवाजी पार्कच्या. त्या दृष्टीने आपल्याला निश्चित प्रयत्न करायला पाहिजे. आपल्या सगळ्यांचे आवडते कार्यसम्राट सदासाहेबांबरोबर एकदम हार्ट टू हार्ट डिस्कशन. आय एम शुअर ॲज युजल तुम्ही खूप प्रोत्साहन द्याल आणि तुम्हाला माहिती आहे कोणाला वोट करायचं आहे. आम्ही तुमच्यासमोर फक्त घेऊन येतो आहे त्यांचं विजन किंवा पुढे ते दादरसाठी काय करणार आहेत. तुमचे कुठचेही प्रश्न असतील, तुमचे सजेशन्स असतील, दे आर मोस्ट वेलकम. समाधान दरवेळेला कुठच्याही पोस्ट दिसला किंवा कुठचीही तिथे रिक्वेस्ट दिसली सीबसवर तर तो लगेच ॲक्शन घेतो, लगेच फोन करून सगळं ते प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड जो म्हणतात किंवा ग्राउंड लेवलला काम केलेली लोकं कोण आहेत आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तर थँक्यू सो मच सीबस, थँक्यू सो मच सर आल्याबद्दल आणि तुमच्या वेळेबद्दल. खूप आवडलं आम्हाला तर तुमच्याबरोबर गप्पा मारायला. अँड कीप वॉचिंग सीबस. थँक्यू.